सुवर्ण वाजेंच्या हत्येचं गूढ अद्याप कायम, मारेकरी कोण पोलिसांनी शोधावं, संदीप वाजे यांचं आवाहन। मागील 3 वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांचा वाडी बर्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। या घटनेला 3 वर्ष उलटूनही डॉक्टर सुवर्ण वाजे यांची हत्या की आत्महत्या याचं गूढ अद्याप कायम आहे। डॉक्टर सुवर्ण वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत माझ्या पत्नीचा मारेकरी कोण हे अजूनही पोलिसांनी शोधावं, अन्यथा या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलंय। सवय नाही, पण तरी 3 वर्षामध्ये मला पहिल्यांदा भावना व्यक्त करायचा वेळ भेटला। मला कधीच कोणी विचारलं नाही। या सगळ्या विषयामध्ये प्रत्येक दिवसापासून, पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीला मी प्रामाणिकपणे पोलीस डिपार्टमेंटला मदतच केली। मी कुठलीही गोष्ट लपवली नाही। जसं ते सरांनी डायरीचा विषय काढला, सुवर्णाची डायरी घरातून मी पोलिसांना दिली। ती डायरी दिल्यानंतर सर त्या डायरीमध्ये डिपार्टमेंटचे जे न्यायालयामध्ये जी डायरी आहे यांनी कटछाट करून चार्जशीटला डायरी लावली गेली, ज्याच्यामध्ये हॅपीनेसपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत सुवर्ण डायरी लिहिली होती। तिचा पोलिसांकडून कुठला उल्लेख झाला नाही। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। दुसरा मुद्दा, जेव्हा मी बाहेर आल्यानंतर फक्त 3ऱ्या ते 4थ्या दिवशी मी स्वतः अप्लाय केलं की सर केस चालली गेली पाहिजे, माझी विनंती आहे। याचं कारण असतं की किती काय झालं तर लवकरात लवकर मी काय केलं की केस ही लवकर चालली तर पोलिसांकडनं कळत नाही तर मला विश्वास आहे की पोलिसांना काही गोष्टी माहीत होत्या आणि ते लपवू शकता, म्हणून पोलिसांना मी विनंती केली, न्यायालयाला विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर केस स्टँड करा आणि तिथून सुरुवात झाली। त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो, ही माझं केलेला अर्ज आहे ज्याचा मला संशय होता। सरांनी आत्ता सांगितलं, मी असा अर्ज केलेला होता की CDR आणि SDR लोकेशन संदीप वाजे, यशवंत मस्के आणि सुवर्ण वाजे या सगळ्यांचं ओरिजिनल काढा, जे तुम्ही दिलेलं नाही। माननीय न्यायालयाने त्याच वेळेस पुढच्या आठवड्याभरामध्ये एक ऑर्डर काढली होती की ते सगळं जतन करून ठेवा, जतन केल्यानंतर ते न्यायालयामध्ये सादर करा। न्यायालयामध्ये यांनी ते कुठलंही सादर केलं नाही आजपर्यंत। मी कुठल्याही टेस्टला सामोरं जायला तयार आहे, त्यावरती माझ्या शरीरावरती कुठलाही परिणाम झाला तर मी भोगायला तो तयार आहे, पण न्यायालयाचा कदाचित तो न्यायालयीन प्रक्रिया असेल, त्यामुळे त्यातून जावं लागेल। न्यायालयीन प्रक्रिया बघून मी कासडवाल सरांना विनंती करणार आहे की सर सुप्रीम कोर्टापर्यंत विनंती करण्याची वेळ आली तरी आपलं करावं लागेल, पण सुवर्ण वाजेला न्याय भेटणं खूप महत्त्वाचं आहे। त्यांना या मुद्द्यावर मी बोलतो की त्यांना माहिती आहे, कारण ज्या गोष्टी त्यांनी लपवत आजपर्यंत लपवण्याचं कारण काय होतं, प्रत्येक गोष्ट त्यांनी लपवली, म्हणून मी ठामपणे सांगतो की आरोपी कोण हे त्यांना माहिती आहे। कायद्याची तरतूद कशी असेल सरांसोबत चर्चा करून कायद्यामध्ये तरतूद ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मानहानीचा दावा 100% दाखल करणार आहे। मी ह्या 2 अधिकाऱ्यांबद्दल पण वरिष्ठांसोबत चर्चा पण करणार आहे। न्यायालयामध्ये पण त्यांच्याबद्दल मी तक्रार नाही म्हणता येणार, पण काय दाद मला त्यांच्याकडनं भेटेल त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार आहे। हेतूच कळला नाही तोपर्यंत, आजपर्यंत मला हेतू कळला की त्यांचं हे लपवण्याचं कारण काय। जसं तो कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हेच होता का संदीपला टार्गेट करायचं, संदीपला फक्त आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले। 10 दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला 10 दिवस बसून ठेवलं, आमच्याकडे चौकशी करताना उलट्यापालट्या गेल्या, जर चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं। सर आज जी तुमच्यासमोर केस दिसते तर सुवर्ण वाजेला 3रा आरोपी होता, त्यांनी पळून नेलं, मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं, ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे। कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो, अशी कुठली घटना घडलेली नाही, असा कुठला 3रा आरोपी पण नसेल। यांनी केलेली फ्रेम, त्यांची तर संदीप वाजेच नाही तर 3रा आरोपी कुठून आहे? हा 3रा आरोपी नाही तर असं 3रा व्यक्ती ज्यांनी केले हे त्यांना माहीत आहे आणि ते जाणून पण या गोष्टी लपवत आहे। नम्र विनंती माहिती तुम्हाला सर्वांना की प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवा। प्रशासनाला विनंती करतो की त्याची चौकशी करा। सुवर्ण वाजेच नाही, सुवर्ण एक लेडीज होती आणि तिने समाजासाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या। ती माझी बायकोच नव्हती, आपली आई बहीण होती। अशा घटना मला भीती मित्रांनो का सुवर्णाबद्दल असं घडलं, उद्या माझ्या कुटुंबामधल्या कुठल्याही मेंबरवरती ही घटना घडू शकते, आमच्या जीवाला पण धोका असू शकतो, हे जाणवतो मला मध्ये। जर त्यांचं होऊ शकतं, सुवर्णाचं होऊ शकतं आणि आजपर्यंत आरोपी बिंदास बाहेर फिरत असेल तर आमच्या कुटुंबाचं काय पुढे काय जाणार आहे? कारण आत्तापर्यंत मला कधी बोलायला चान्स भेटला नाही, आत्तापर्यंत मला बोलू दिलं नाही, कारण न्यायालयीन प्रक्रिया चालू होती। सर खूप गोष्टी मला अन्याय सहन करावा लागला। सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही मदत करू शकता तशी मदत करा। कारण काय मला स्पष्ट होत नाही सर, म्हणजे मी असा आत्ता फेक बोलण्याचा अर्थ नाही, पण त्यांना 100% माहिती, ज्या पद्धतीने ते लपवतात त्यांना माहिती आहे। वरिष्ठ अधिकारी मी नाव घेऊ शकत नाही सर, मला नाव पण माहीत आहे। वाडीवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे दोघांना सगळं माहीत आहे। त्यावेळेचे SP होते सचिन पाटील साहेब, त्यांना काहीच काम माहीत नव्हतं मी असं म्हणून, कारण माझी चौकशी करणारे LCBचे वरिष्ठ अधिकारी होते, म्हणून मी कोणाचं नाव घेणं योग्य नाही राहणार। तुम्ही पोलीस यंत्रणेने गृहमंत्री साहेबांकडे मागणी करणार आहे की गृहमंत्री साहेब त्यावेळेस अशी घटना घडली, जे आम्हाला न्यायालयाने निकाल दिला ती प्रत पण सरांना देणार आहे आणि त्यानुसार 100% गृहमंत्री साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की आम्हाला न्याय। ओके।
माननीय न्यायालयाने डॉक्टर सुवर्ण वाजे खून खटल्याप्रकरणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मस्के दोघांना निर्दोष सोडलं. सदरचा निकालपत्र 51 पानांचे आहे. त्याचं अवलोकन केलं असता असं दिसतं की न्यायालयाने असं धरले की परिस्थितीजन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही. जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाही आणि सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही. त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही. त्या दिवशी संदीप आणि ते सोबत होते घटनेच्या काळात किंवा काय हे सिद्ध झालं नाही. घरातल्या राहणाऱ्यांचे मुलांचे जबाब घेतले नाहीत, शेजार बाजारांचे जबाब घेतले नाहीत, घरात काम करणाऱ्या मेड्स वगैरेचे जबाब घेतले नाहीत. त्यामुळे त्यावरून नेमके त्यांचे संबंध कसे होते, ते कसे राहत होते घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून याबद्दलचा पुरावा आला नाही. जो तिसरा व्यक्ती होता तो कोण होता, त्याचा काय संबंध हा पुरावा आला नाही. CDR SDR बद्दलचा पुरावा चांगला आला नाही. जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही. अशा सगळ्या पुराव्यांवरून माननीय न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. तर ते याच्यावर मी सांगेल. मुळात बघा, म्हणूनच कायद्याचं तत्व आहे की जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर प्रत्येकाला निष्पाप समजावं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.